देशाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. कल हे असे अपेक्षित होते का, निकाल असा अपेक्षित होतं का, ते आपण विचारणार आहोत अनय जोगळेकर यांना. अनय, आत्ता जो कल आपल्याला दिसतोय, ज्या पद्धतीचा निकाल समोर येतोय, तो अपेक्षित होता? निश्चितच अपेक्षित होता. जे काही बदल देशात घडताना दिसत आहेत, एक देशामध्ये अनेक राज्यांमधून प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व हळूहळू कमी होत आहे, इरिलेव्हंट होत आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा होतोय तो भाजपाला होताना दिसतोय. आतापर्यंत भाजपाची जी ताकद वाढली ती मुख्यतः काँग्रेसच्या जोरावर वाढली होती, पण आता काँग्रेसने आपला आकडा मेंटेन केलाय, थोडीशी वाढ आहे. पण आता भाजपाचा जो आकडा वाढतोय तो मुख्यतः अनेक राज्यांमधली प्रादेशिक पक्षाची मतं आपल्याकडे घेऊन होतोय. आकडा जेव्हा पूर्ण स्पष्ट होईल तेव्हा असं दिसेल की जे साधारणतः एक्झिट पोल होते त्याच अनुसार हे सगळे निकाल लागलेले. बरं, या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं ते म्हणजे 2014ला आपण पाहिलं की नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अत्यंत प्रभावी वापर केला. 2019ला तेच चित्र दिसलं. या 10 वर्षांचा जो कालावधी होता हा, म्हणजे यावेळेस असं दिसतंय की काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीमधले महत्वाचे पक्ष असतील, हे शिकलेत काहीतरी आणि त्यांनी सोशल मीडियावर प्रचंड जोर दिलाय आणि ते पावला पावलावर मॅच करणं म्हणतो ना आपण, स्टेप बाय स्टेप ते भाजपला फॉलो करण्यात यशस्वी झालेत. तसा लढा द्यायला किमान सोशल मीडियावर तरी आपल्याला दिसलंय तसं चित्र. हे खरंही आहे आणि त्याच्यात थोडंसं बदलही मी सुचवू इच्छितो. 2009 आणि 14ला जो सोशल मीडियाचा प्रभाव होता तो एका प्रकारे विरोधी पक्षांनी एक स्वतःचा नॅरेटिव्ह किंवा स्वतःचे मुद्दे लोकांपर्यंत मोठ्या संख्येने कम्युनिकेट करण्यासाठी होता. 2014 आणि 19 या काळामध्ये सोशल मीडियाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग करण्यासाठी आणि समोरच्या लोकांचं खच्चीकरण करण्यासाठी झाला. 2024 साली आता जवळपास सगळेच जण सोशल मीडियावर आहेत, तर त्याच्यामध्ये हा ट्रोलिंग एलिमेंट आता बऱ्यापैकी कमी झालाय आणि एक युट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून एक अल्टरनेट मीडिया समोर आल्यासारखं होतंय. आणि माझं असं मत आहे की या निवडणुकीत काँग्रेसने या सोशल मीडियाचा किंवा अल्टरनेट मीडियाचा वापर अधिक प्रभावीपणे केला, पण देश आणखीन 5 वर्ष पुढे गेलाय आणि त्यामुळे भाजपाने आता सोशल मीडियावर तितकं लक्ष केंद्रित न करता भाजपाने आता नॅरेटिव्ह बिल्डिंगसाठी खास करून कन्व्हेन्शनल मीडियाचा आणि एक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत सोशल मीडियाचा वापर, म्हणजे व्यक्तिगत वापरामध्ये नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या आधारे पुढे गेले, पण काँग्रेसने भाजपाला मागे टाकलं पक्ष म्हणून. पण त्यामुळे काँग्रेसने चांगलं केलं असलं तरी मोदींना ते हरवू नाही शकले सोशल मीडियामध्ये. आणि सोशल मीडियामध्ये यांनी मॅच केलं, पण जे भाजपचं संघटन होतं, जे बूथ लेवलला होतं, घरापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची जी यंत्रणा होती त्याला मॅच करण्यात हे कमी झालेत असं म्हणायचं. प्रचाराच्या बाबतीत दोघे तुल्यबळ राहिले, पण भाजपाचं किंवा मोदी सरकारचं जे वैशिष्ट्य आहे, जे 3-4 फॅक्टर आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी एक मोठ्या वर्गाला भारतातल्या जो तरुण आहे, ज्याला भविष्याबद्दल अपेक्षा आहे, त्यांनी एक भारताबद्दल अभिमान वाटेल अशा गोष्टी केल्या. भारताचं स्थान जगात अधिक व्यापक, अधिक मोठं स्थान, महत्वाचं स्थान होईल अशा प्रकारच्या गोष्टी केल्या आणि त्यालाच जोडून जो निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब वर्ग आहे त्याच्यापर्यंत या ज्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, नळ पाणी असेल या गेल्या 5 वर्षात, त्याच्या आधी शौचालय असेल, वीज असेल, ते पोचून आणि ते आम्ही पोचवलंय हे लोकांपर्यंत सारखं कानी कपाळी ओरडून सांगून त्या गोष्टीचा प्रभाव झाला. काँग्रेसने प्रचार चांगला केला, पण काँग्रेस शासित राज्यांमध्ये ज्या प्रकारच्या विकासात्मक कामांची जी गरज होती, जी मोदी सरकारला मॅच करणारी आवश्यक होती, तिथे आणि कुठेतरी एक म्हणजे मोदी सरकारला विरोध करताना आपलं विजन काय देशासाठी ते कम्युनिकेट करण्यात कुठेतरी काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षांना अपयश आलंय असं मला वाटतं. बरं, आणि तुम्ही हे खूप जवळून पण बघता आहात, फॉलो करता आहात, त्याचा तुम्ही अभ्यास पण केलेला आहे, तर ही यंत्रणा नेमकी काम कशी करते? म्हणजे मोदी शहा तर एकदम वरच्या एंडला आहेत, खाली तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याचं ब्रिजिंग वगैरे कसं होतं, हे नेमकं कसं काम? यातही गेल्या 15 वर्षात खूप फरक पडलाय. म्हणजे 15 वर्षापूर्वी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये निवडणूक सुरू झाली की कार्यकर्ते गोळा केले जायचे आणि त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार जबाबदाऱ्या दिल्या जायच्या आणि एक त्याला एक जो टीम एफर्ट असायचा तो हे झाला. कालांतराने जेव्हा याच्यामध्ये प्रशांत किशोर आणि वेगवेगळी मंडळी याच्यामध्ये आली तेव्हा यांच्या मदतीला एक प्रकारची, ज्याला तैनाती फौज असं म्हणता येणार नाही, पण एक तैनाती फौज उभी करून की पक्ष कुठलाही असो, विचारधारा कुठले असो, पैसे द्या आणि तुम्हाला एक चांगलं प्रोफेशनल काम करून चांगला रिझल्ट आम्ही देऊ शकतो, या स्तरापर्यंत ही गोष्ट आली. पण त्याच्यामुळे एक परिणाम असा झालाय त्याचा जो मला जाणवतो आणि जो तुम्हाला मोदी सरकार 1 आणि मोदी सरकार 2 मध्ये दिसतो. मोदी सरकार 1 मध्ये लोकांतनं निवडून आलेले किंवा लोकनेते असलेले मंत्री त्यांची संख्या बघा, आणि मोदी सरकार 2 मध्ये एक नितीन गडकरी सोडले किंवा राजनाथ सिंग सोडले तर असे काही 3-4 मोठे नेते सोडले तर बरेचसे महत्वाचे मंत्री हे पूर्वीचे प्रशासकीय अधिकारी होते किंवा राजकारणाबाहेरचे होते. आणि कुठेतरी या सत्तेचं केंद्रीकरण एका अर्थाने झाल्यामुळे तो त्याचा तोटाही असू शकतो, पण फायदा असा झालेला आहे की त्या क्षेत्रात अनुभव असलेले लोक
सरकारमध्ये आलेत आणि आता जर हा निकाल असा लागला तर मोदी सरकार 3 मध्ये कदाचित 60 ते 65% लोक हे त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी असतील, पण ते राजकीय नेते असतीलच असं नाही, असं मला दिसतंय. आणि हा या सगळ्या म्हणजे निवडणुकीच्या बदलत्या रणनीतीचा आणि त्याच्यातनं जे स्थानिक नेते आहेत त्यांचं स्थान कमी झाल्याचा त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. आणि जे आपण भाजपचे जे कोर मतदार म्हणत होतो की त्याला हे प्रकार आवडणार नाहीत, पक्ष फोडाफोडीचे, काही लोकांना काही पक्षांना खरंच एक सोबत घ्यायचं होतं का, तर त्याच्याबद्दलचं काय मत आहे की ते राहिले सोबतच, त्यांनी भाजपवर आणि मोदींवर किंवा देशाचा विचार प्रथम करून मतदान केले असं वाटतं? आता त्यात राज्यानुसार फरक पडलेला दिसतो. मला असं वाटतं बिहार, उत्तर प्रदेश सारखी राज्य आहेत जिथे मतदानावर काही परिणाम होत नाही. म्हणजे नितीश कुमार यांनी इतक्या बाजू बदलल्या, म्हणजे 6 महिन्यात त्यांनी अक्षरशः बाजू बदललेली आहे, पण तरी त्यांचा मतदार त्याचं गणित पक्क असतं की आपल्याला सत्तेत यायला आपण कोणाच्या सोबत जायला पाहिजे, कोणाच्या विरोधात जायला पाहिजे, आणि त्याला त्याच्यात फरक पडत नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे 25 वर्षाची एक व्यवस्था होती ती मोडल्यावर बऱ्याच लोकांना धक्का बसला आणि या धक्क्यातनं सावरत त्यांनी शेवटी जो निर्णय घेतला मतदानाच्या वेळेला त्याचा परिणाम आपल्याला निकालावर दिसून आला. पण देशातही आता मतदार एवढा साधा बोळा राहिलेला नाही, तोही आता व्यवहाराचं बघायला लागलाय, आपल्याला काय मिळणार या दृष्टीने तो मतदान करायला लागलाय असं मला वाटतं. आणि आत्ताचं जे मॅन्डेट आपण बघतोय ते पाहता मोदी 3.0 मध्ये आणखी जास्त धाडसी निर्णयाची आपण अपेक्षा करू शकतो. निश्चितच, म्हणजे हे मी केवळ राजकारणाच्या दृष्टीने बघत नाही, जगात जर आपण सगळीकडे नजर टाकली आणि हे सगळं निवडणुकांचं वर्ष आहे आणि अमेरिका असो जिथे डोनाल्ड ट्रम्प विजयी होतील अशी शक्यता आहे, ब्रिटनमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाचा जो उजव्या विचारसरणी त्यांचा प्रचंड पराभव होईल असं म्हटलं जातं, युरोपीय युनियनच्या युनियन आहेत, दक्षिण आफ्रिकेत आहेत, हे बघता एका प्रकारची प्रचंड अँटी इन्कम्बन्सी भारतातही असणं अपेक्षित होतं. पण त्याच्यावर नरेंद्र मोदी सरकारने आणि वैयक्तिक मोदींनी त्याच्यावर मात केलेली दिसते. पण तरी देखील बाजूची परिस्थिती बदललेली नाहीये. जी आव्हानं आहेत, महागाईचं आव्हान आहे, बेरोजगारीचं आव्हान, ही सगळी आव्हानं आहेत, म्हणजे याचं कोणी नाकारत नाहीये. निवडणूक प्रचारात त्याचा मुद्दा राहिला का नाही हा विषय होऊ शकतो, पण ही आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांचा सामना करताना अनेक कटू निर्णय घ्यावे लागतील, अनेक गोष्टी कराव्या लागतील. पण जर जे मॅन्डेट मोदी सरकारला मिळालंय ते बघता असे धाडसी निर्णय घ्यायची त्यांची तयारी आहे असं दिसतं. आणि दुसरा भाग त्याच्यातला आहे की 2026 साली जेव्हा डिलिमिटेशन होणार आहे त्याच्यामुळे जे बदल घडणार आहेत, संसदेचे आकार वाढून 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहे, त्यावेळेला जे एक देश म्हणून आपण एकत्र आहोत, पण त्याच्या प्रत्येक राज्याचा स्वतःचा वाटा, प्रत्येकाचं ती जी अस्मितेचा भाग आहे ते आव्हान मोदी सरकार कशा प्रकारे ओलांडतं त्याच्यावर त्यांचं यश अवलंबून असणार आहे. पण त्यासाठी लागणारं मॅन्डेट त्यांना मिळतंय असं आज दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.